बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनमध्ये कोल्हापूरचा डीपी म्हणजेच धनंजय पवार धुमाकूळ घालतोय. त्याच्याबद्दल आज आपण काही माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत. धनंजयचा जन्म कोल्हापूरचा. आपल्या वडिलांचा द सोसायटी फर्निचर हा व्यवसाय धनंजय सांभाळतोय. या व्यवसायात आपल्या वडिलांच्या साथीने त्यांनी भरपूर यश मिळवलंय. याच सोबत आईसाहेब वस्त्रम हा साड्यांचा ब्रँड सुद्धा धनंजय आणि त्याची बायको कल्याणी यांनी मिळून मोठा केलाय. व्यवसायात असताना अनेक सोशल मीडिया ॲपद्वारे धनंजयने कॉमेडी व्हिडिओज बनवून शेअर करायला सुरुवात केली. सुरुवातीला घरात घडणाऱ्या गोष्टी तो सोशल मीडियावर शेअर करू लागला आणि मग या सगळ्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतोय हे त्याच्या लक्षात आलं. आई आणि बायकोमध्ये अडकलेला नवरा, बायकोसोबत घरात होणाऱ्या मजेशीर गोष्टी यावर धनंजयने कॉमेडी व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली. या सगळ्यात आता त्याला त्याची फॅमिली सुद्धा सपोर्ट करतेय. त्याचे हे मजेशीर व्हिडिओज कमी कालावधीतच इतके व्हायरल झाले की हाच धनंजय काही दिवसात अख्ख्या महाराष्ट्राचा लाडका डीपी झाला. त्याच्या व्हिडिओतील साधेपणा, घरात खऱ्या घडणाऱ्या गोष्टी अगदी मजेशीररित्या दाखवण्याची पद्धत लोकांना आवडायला लागली आणि धनंजयने व्यवसाय सांभाळत सोशल मीडियावर व्हिडिओज करायचं ठरवलं. तर काही दिवसांआधी तो राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुद्धा रंगल्या होत्या. तर धनंजयचं आडनाव पोवार नसून ते पवारच आहे. डॉक्युमेंट्सवर स्पेलिंग मिस्टेक झाल्यामुळे त्यांनी पोवार हेच आडनाव लावायचं ठरवलं. वयाच्या 16व्या वर्षापासून धनंजयचा आई वडिलांसोबत पटत नसल्यामुळे तो त्यांच्याशी बोलत नव्हता. पण तोच धनंजय आज फॅमिली कॉमेडी व्हिडिओजचा किंग म्हणून ओळखला जातोय. वयाच्या 17व्या वर्षी त्यांनी गॉगलचा व्यवसाय सुद्धा काही काळ केला. धनंजयचं हेच असलं व्यवसाय करणं आई वडिलांना मान्य नव्हतं, म्हणूनच तो त्यांच्यापासून दुरावला गेला. त्यानंतर फॅमिली बिझनेस सांभाळायचा निर्णय त्याने घेतला. तर धनंजयचे कॉमेडी व्हिडिओज पाहून एका फॅनने आत्महत्या करण्यापासून स्वतःला थांबवलं होतं. सध्या हाच धनंजय बिग बॉसच्या घरात सुद्धा अनेकांना हसवतोय. तुम्हाला त्याचा गेम आवडतोय का हे मला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातमी, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.